बापरे बाप, चक्क अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवला साप. कोल्हापूरकरांना वीज मिळेना म्हणून संताप. होय मंडळी, या प्रकारानं सध्या राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. यानंतर नाद करा, पण कोल्हापूरकरांचं कुठं असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. पुण्यात प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुणेकर वेगळेच फलक लावतात, नाहीतर असं काही करतात की त्या गोष्टीची राज्यभर चर्चा होते. मात्र आता कोल्हापूरकरांनी देखील प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी असं काही केलंय की त्याची देखील राज्यभर चर्चा होते. कोल्हापुरातील शिरढोण येथे वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांनी वैतागून थेट महावितरणच्या कार्यालयात साप सोडलाय. यामुळे काही वेळ महावितरण कार्यालयात भीतीचं वातावरण पसरलं होतं. नागरिकांकडून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं हे अनोखा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरलाय. भर उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शिरढोणमधील मळी परिसरातील नागरिक चांगलेच हैराण झाले. सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला दिसतोय. सूर्य आग ओकतोय आणि घरात 2 मिनिटंही थांबणं मुश्किल झालंय. त्यातच उन्हाळा सुरू असल्यानं रात्रीच्या वेळी प्राणी देखील जमिनीबाहेर निघतायत. रात्री लाईट नसल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मळी परिसरात रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानं घरात चक्क साप घुसला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घरात शिरलेला साप पकडून थेट महावितरण कार्यालयात नेला आणि टेबलावर ठेवत निषेध नोंदवला. नदीकाठी वसलेल्या या भागात सुमारे 40 घरं आणि 150 नागरिक वास्तव्यास आहेत. अंधारामुळे विषारी सापांचा धोका अधिक आहे. मात्र वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडितामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागते. अनेकदा संपर्क साधूनही नाईट शिफ्टमधील कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांचा रोष अनावर झाला. घटनेच्या रात्री अंधारात घरात घुसलेला सापाला पकडून नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठलं. टेबलावर साप ठेवत त्यांनी प्रशासनाला जणू जागं व्हा असा इशारा दिला. या धक्कादायक प्रकारानंतर तात्काळ वीज पुरवठा सुरू करण्यात आलाय. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. अखंडित वीज पुरवठा आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्याची मागणी नागरिकांनी केली. महावितरणच्या शहरातील आणि खेडेगावातील सुविधेवरूनही काही लोक टीका करताना दिसतात. शहरात मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होतो किंवा कधीही होतो. महावितरणचे कर्मचारी अधिकारी तात्काळ धाव घेत वीज पुरवठा खंडित असलेला सुरळीत करतात. मात्र खेडेगावाकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करावा लागतो. फोनलाही महावितरणचे कर्मचारी काही प्रतिसाद देत नाहीत. तिथे जाऊन भेट दिल्यानंतरही कर्मचारी दुर्लक्ष करून लवकरच वीज पुरवठा सुरळीत करत नाहीत अशी टीका नागरिक करताना दिसतात. विषय कसा आहे काय विषय जो आहे मी जरा शंका. ऊन प्रचंड वाढलंय, त्यामुळे दिवसभर जमीन प्रचंड तापते. त्यामुळे जमिनीतून साप बाहेर पडून थंड ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही महावितरणचा असा भोंगळ कारभार समोर येताना दिसतोय. जरी विषारी सापानं चावा घेतला असता आणि जीवितहानी झाली असती तर या गोष्टीला जबाबदार कोण असणार असा प्रश्न निर्माण झालाय. रात्रीच्या वेळी घरात लहान बाळ, महिला आणि ज्येष्ठ व्यक्ती झोपलेले असतात. लाईट नसल्यानं रात्रीच्या अंधारात साप फिरत असल्याचं निदर्शनात येतं. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शक्यतो पायात चप्पल किंवा बूट घातल्याशिवाय बाहेर पडणं टाळलं पाहिजे. ज्या ठिकाणी थंड वातावरण आहे त्या ठिकाणी जपून आणि उजेड करून जायला हवं. शक्यतो खाली जमिनीवर झोपण्यापेक्षा पलंगावर झोपलं पाहिजे. त्यामुळे सापापासून धोका कमी असतो असं म्हटलं जातं. आता हा झाला सापापासून वाचायचा उपाय, पण वीज टंचाईपासून वाचायचा कोल्हापूरकरांचा हा उपाय भन्नाट आणि जालीम आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.